कमी होणार नाहीत, भाजपा नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास। 2 राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची परिस्थिती आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रालोआमध्ये घेण्याचा कोणताही प्रस्ताव सध्या नाही, मुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट। शिवसेना राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचली असून विरोधकांनी शिवसेनेला हलक्यात घेऊ नये असं सांगत पुण्यातल्या सभेत एकनाथ शिंदे यांनी मांडला विकासाचा अजेंडा। राजकारणात विचारधारेप्रती प्रतिबद्धतेचं महत्त्व घटत पैसा आणि बळाचा खुलेआम वापर होत असल्याचं सांगत अजित पवार यांनी व्यक्त केली चिंता। महापालिका निवडणुकीत मुंबई ठाण्यासाठी सज्ज असल्याचं सांगत इतर ठिकाणी पोहोचू न शकल्याची कबुली देत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केली दिलगिरी। धार्मिक, भाषिक आणि प्रांतिक वाद निर्माण करून मुंबईकरांच्या समस्यांना बगल दिली जात आहे, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांचा आरोप। पक्षशिस्त मोडल्यामुळे मुंबईतील 26 भाजपा कार्यकर्त्यांवर निलंबनाची कारवाई। लातूर महानगरपालिका निवडणुकीतील 17 अपक्ष उमेदवारांचा शिवसेनेत प्रवेश। अंतर्गत सुरक्षेला बळकटी देणाऱ्या नॅशनल आयडी डेटा मॅनेजमेंट सिस्टीमचा केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ। आयडीचे धोके नेस्तनाबूत करण्यात होणार मदत। पश्चिम बंगालमध्ये आयपॅक कार्यालयावरील छाप्यादरम्यान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलेलं वर्तन अनैतिक, बेजबाबदार आणि असंवैधानिक असल्याचा भाजपाचा घणाघात। नोकरीच्या बदल्यात जमीन घोटाळा प्रकरणी दिल्लीतल्या न्यायालयानं सीबीआयच्या आरोपपत्रांच्या आधारे माजी रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव यांच्या विरोधात आरोप केले निश्चित। पॅलेस्टाईनच्या मदतीसाठी बेकायदेशीररित्या 4 कोटीहून अधिक रुपये जमा केल्याच्या आरोपावरून बीडमध्ये 4 जणांविरुद्ध एफआयआर दाखल। आणि वुमन्स प्रीमियर लीग क्रिकेटच्या 4थ्या हंगामाला आजपासून सुरुवात। सलामीचा सामना विद्यमान विजेत्या मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार।